भगवान बाबांच्या दर्शनासाठी अनेक लोक मला वाटतं जगभरातून येतच असतात आणि या सगळ्यामध्ये बीडचे राजकारणी देखील आपल्याला भेटत असतात. तर कुठेतरी भगवान गडाला राजकारणापासून लांब ठेवण्याचं काम देखील आपण आणि त्याचे प्रयत्न आपल्याकडून कायम होताना आम्ही पाहिलेले आहेत. तर या सगळ्याच विषयांवर खरं तर मला तुमच्याशी बोलायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्ञानेश्वरी या विषयामध्ये आपण अतिशय मोलाचं काम करत आहात. ज्ञानेश्वरी ही सामान्य माणसाला कळावी यासाठी म्हणून आपण प्रयत्नशील आहात गेले अनेक वर्ष. या कामाबद्दल आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. एक बौद्धिक विश्व आहे ज्याच्यातून विज्ञान बाहेर येतं, कविता बाहेर येतात आणि प्रेम बाहेर येतं. प्रेमाचीच एक अभिव्यक्ती आहेत. विज्ञानावर प्रेम असेल तर माणूस सायन्सकडे जातो आणि कवितेवर प्रेम असेल तर मनुष्य कवी होतो. या दोघांचा संयोग ज्ञानेश्वरीमध्ये अत्युच्च पदावर आलेला आहे आणि अतिशय श्रेष्ठ मानता येईल आपल्याला. आणि त्याचा संयोग महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी पहिल्यांदा केलेला आहे. आणि महाराष्ट्रातली सर्व संत परंपरा ही ज्ञानेश्वर महाराजांमुळे सुरू झाली आणि ज्ञानेश्वरी आहे म्हणून ती परंपरा सुरू झाली. सगळ्या जातीतले, सगळ्या समाजातल्या लोकांना शिष्य न बनवता ज्ञानेश्वर महाराजांनी संत बनवले. पहिली महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांना संत बनवून त्यांना अभंग लिहायला लावले. हा महाराष्ट्रातला पहिला चमत्कार आहे जो ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. संतांचे कूट अभंग